Okay. So now we are going to start with the numericals part. Okay. तर न्यूमरिकल्स मध्ये बघा काय आपण रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणजे लोअरिंग इन वेपर प्रेशरचाच न्यूमरिकल काय करायचं आहे तर बघायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे बघा. A solution is prepared by dissolving 394 gram of non-volatile solute. A solution is prepared by dissolving what? 394 gram of non-volatile solute. मग 394 ग्रॅम ऑफ नॉन वोलाटाईल सॉल्यूट म्हणजे तुमचा W2. नॉन वोलाटाईल सोल्यूट 2 W2 किती आहे 394 ग्रॅम आहे. इन 622 ग्रॅम ऑफ वॉटर. किती ग्रॅम ऑफ वॉटर? किती ग्रॅम ऑफ वॉटर? 622 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे W1 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 622 ग्रॅम ऑफ काय आहे तर वॉटर. ठीक आहे. आता मला वॉटर नाव दिलं की नाही. वॉटर आहे. सॉल्व्हेंट काय आहे? वॉटर. वॉटरचं मोलार मास तर मला माहित असतंय. M1 किती आहे M1? 18 ग्रॅम पर मोल. 18 ग्रॅम पर मोल. मोलार मास किती आहे? M1 किती असणार आहे? 18 ग्रॅम पर काय असणार आहे तर मोल. ओके फाईन. ठीक आहे. ओके पुढे बघा. The vapor pressure of solution is found to be vapor pressure of solution. Vapor pressure of solution म्हणजे P. Vapor pressure of solution किती आहे? 30.74 mm of काय आहे तर Hg. And vapor pressure of water म्हणजे प्युअर सॉल्व्हेंट. वॉटर कोण आहे? सॉल्व्हेंट. वॉटर कोण आहे? सॉल्व्हेंट. सो वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट P01. P01 किती आहे? 31 पॉइंट काय आहे तर 80 mm ऑफ काय आहे तर Hg. सो आपल्याकडे फॉर्म्युला काय असते? डेल्टा P इज इक्वल्स टू काय असते तर P01 मायनस काय असते तर P. सो 31.80 मायनस 30 पॉइंट काय येणार आहे तर 74 म्हणजे याची व्हॅल्यू किती येणार आहे? 1.06 येईल ना? 1.06 येणार. आणि डिग्री सेल्सिअस सॉरी ठीक आहे MM ऑफ Hg टेम्परेचर नाही. MM ऑफ काय आहे तर H डेल्टा. ठीक. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट M2 काय करायचं आहे तर फाइंड करायचं. काय फाइंड करायचं आहे? काय फाइंड करायचं आहे? M2. समजतंय काय काय होतं ते? ठीक. माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे? माझ्याकडे फॉर्म्युला आहे डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल्स टू W2 इंटू M1 डिवायडेड बाय M2 इंटू काय आहे तर W1. Therefore, M2 is equals to W2 into M1 into P0 divided. Delta P into काय येणार आहे तर W1. ठीक आहे. Weight of solute 394. Molar mass of solvent 18. P01 31.80. Delta P 1.06. W1 620. सो काय करणार? लॉग. कशाचा लॉग? ह्याचा लॉग बघायला लागणार. तिघांचा लॉग बघून ऍड करावं लागणार. आणि ह्या दोघांचा लॉग बघायचा ऍड करायचा. वरच्या तिघांचा लॉग आणि खालच्या दोघांचा लॉग ऍड करून सबस्ट्रॅक्ट करायचं. वरचा लॉग आणि खालचा लॉग. आणि मग अँटी लॉग बघायचा. मग काय बघायचा? अँटी लॉग. बरं ठीक आहे. पहिला प्रश्न आहे मदत करते. मला सांगा 394 आहे ना म्हणजे 0.0 असणार आहे. म्हणजे डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 394.0 म्हणजे डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 3.
मग कॅरेक्टरिस्टिक आपण कसं करतो, जे काही नंबर्स आहेत 3 म्हणजे 3 नंबर आहेत तर 3 - 1 2 पॉइंट. 39 चं 4 मध्ये लॉग सांगा. 39 चं 4 मध्ये लॉग सांगा. 5955. ठीक आहे. त्यानंतर 18 18.0 डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 2 - 1 1. इथं काय येणार आहे 1 पॉइंट. 18 चं 0 मध्ये लॉग बघा. 2553. त्यानंतर 31.80 31.80 मध्ये डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 2 2 - 1 1 1 पॉइंट. 31 चं 8 मध्ये 5024. 5 + 4 9. 9 + 3 12. Carry 1. 5 + 5 10. 11 12 13. 9 + 1 10 + 5 is 15. 5 + 5 10. 10 + 3 is 13. 1 1 2 3 सॉरी 1 2 3 4 5. पुढचं कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे. इथं 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 या तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. जेव्हा मल्टिप्लिकेशन आहे तेव्हा ऍड करायचं असते. इथं पण दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन मी काय करणार आहे? ऍड करणार पहिला ह्या दोघांचं लॉग बघून आणि मग ह्याचे जे ऍडिशन ऑफ लॉग आहे आणि ह्याचं जे ऍडिशन ऑफ लॉग आहे त्याला काय करायचं तर सबस्ट्रॅक्ट करायचं आणि मग काय बघायचं तर अँटी लॉग बघायचं. मग काय बघायचा? अँटी लॉग. बरं ठीक आहे. नेक्स्ट सांगा मला 1.06 आहे. 1.06 आहे. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? मग 1 - 1 मग 0 पॉइंट. मग 0.10चं 6 मध्ये लॉग बघायचं. 10चं 6 मध्ये लॉग किती येते बघा? 0253. नेक्स्ट 622. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 3 आहेत. डेसिमल पॉइंट म्हणजे इथं डेसिमल येणार काहीच नाही म्हणजे जे काही नंबर झाले त्यानंतर डेसिमल. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 3 आहेत. 3 - 1 2. सो 2 पॉइंट. 62चं 2 मध्ये लॉग सांगा. 62चं 2 मध्ये 7938. 7938. परत बाळांनो दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. लॉग काय करायचं? ऍड करायचं. 8 9 10 11. 5 6 7 8 9. 9 10 11. 7 + 1 8. 2.819. सो आता ह्या दोघांचं लॉग जे आलंय त्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. सो इथं काय येणार आहे? 5.3532 minus 2.8191. 2 - 1 1. 13 - 9 4. 4 - 1 3. 13 - 8 5. 0.5341. 0.5341. आता ह्याचा अँटीलॉग बघायचं कारण आपण ह्या 3चं लॉग बघितलं ऍड केलं. ह्या दोघांचं लॉग बघितलं ऍड केलं. मग वरचा लॉग मायनस काय करायचं तर खालचा लॉग सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर जो काय आन्सर येईल त्याचा अँटीलॉग बघायचा. सो 0.53चं 4 आणि 1 मध्ये काय येते बघा? 3 4 3 4 2 1. मग इथं कॅरेक्टरिस्टिक किती आहे रे? 2 2 + 1 3. अँटीलॉगला कॅरेक्टरिस्टिक ऍड करायची. अँटीलॉगला उलट करायचं असतं. अँटीलॉगला कॅरेक्टरिस्टिक ऍड करून तेवढे डेसिमल काय करायचे? शिफ्ट. मग इथं कॅरेक्टरिस्टिक 2 आहे. 2 + 1 किती झालं? 3. 3 डेसिमल शिफ्ट करा. 342.1 ग्रॅम पर काय असणार आहे तर मोल. 342.1 ग्रॅम पर मोल. सॉल्व करून घ्या. समजलं का खरं काय केलंय ते? येस ऑर नो? समजलं की नाही? ठीक आहे. नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. इथं बघा
द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन. प्युअर बेन्झिन म्हणजे सॉल्व्हेंट. प्युअर बेन्झिन असं म्हटलं म्हणजे बेन्झिन जास्त प्रमाणात सॉल्व्हेंट असते. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन, आणि प्युअर बेन्झिनचा मोलार मास दिलाय म्हणजे सॉल्व्हेंटचा मोलार मास दिलाय. ऍट सर्टन टेम्परेचर किती आहे तर 640 mm ऑफ काय आहे तर Hg. म्हणजे यावरनं कन्क्लूड काय होतं, यावरनं कन्क्लूड होतं की तुमचं P01 जे आहे ते P01 किती आहे तर 640 mm ऑफ काय आहे तर Hg. हा, त्याचा मोलार मास पण दिलाय म्हणजे M1 दिलाय. M1 किती आहे तर 78 ग्रॅम पर काय आहे तर मोल आहे M1 at certain temperature. A non-volatile solute, non-volatile solute, W1, a non-volatile solute whose mass is 2.315 gram is added to किती मास ऑफ, सॉरी हा मास ऑफ सोल्यूट आहे, हा मास ऑफ सोल्यूट आहे W2. नॉन वोलाटाइल सोल्यूट म्हणजे W2 असतो. सो मास ऑफ सोल्यूट किती आहे इथं 2.315 ग्रॅम आहे. त्यानंतर ना ऍडेड इन 49 ग्रॅम ऑफ बेन्झिन W1 किती आहे तर 49 काय आहे तर ग्रॅम आहे ऑफ बेन्झिन. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दिले, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन P दिले, किती आहे P 600 mm ऑफ काय आहे तर Hg. आणि विचारले काय व्हॉट इज मोलार मास ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट M2. परत सेम टाइप ऑफ क्वेश्चन आहे. सो डेल्टा P इज इक्वल्स टू काय असणार आहे तर P01 मायनस P01 इज 640 मायनस P इज 600 म्हणजे 40 mm ऑफ काय झालं तर H. हे झालं डेल्टा P. काय झालं हे डेल्टा P. ठीक आहे, हे गिवन आहे आपल्याकडे. आपल्याला माहित आहे डेल्टा P इज इक्वल्स टू काय असते तर W2 इंटू M1 डिवाइड डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल्स टू W2 इंटू M1 डिवाइडेड बाय M2 इंटू काय येणार आहे तर W1. सो डेल्टा P इज इक्वल्स टू W2 इंटू M1 इंटू P0 डिवाइडेड बाय सॉरी तो M2 ला M2 is equals to W2 into M1 into P01 divided by delta P into काय आहे तर W1. सो W2 किती येणार आहे 2.315 इंटू M1 किती येणार आहे 78 इंटू 640 डिवाइड बाय 40 इंटू W1 किती आहे रे 49. हा 0 काय झाला कॅन्सल. 4 1 जा आणि 4 15 जा 16 जा 4 16 जा 160 4 16 जा 64 16 4 जा 60. त्यानंतर 49 1 जा आणि किती झाला तर 2. सो 2.315 टू 16 2 जा काय येते तर 32. सो टू वन थिंग ह्या दोघांना मल्टिप्लाय करा. काय करा ह्या दोघांना मल्टिप्लाय. ह्या दोघांना मल्टिप्लाय करून M2 आणि M2 तुमचं काय मिळेल तर ग्रॅम पर मोल. बोला. इथे कॅल्क्युलेशन जास्त नाहीयेत, इथे डायरेक्ट कॅल्क्युलेशन होतात. पाहिजे असेल तर तुम्ही ह्या दोघांचा लॉग टेबल बघा किंवा मल्टिप्लाय करा, काय पण करू शकताय. लॉग टेबल बघणार असाल तर 2.31 काय तर 5 डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत 1 1 मायनस 1 काय येणार आहे 0. सो 0 पॉइंट काय करा 23 चं 15 मध्ये बघा. परत 32 च्या केस मध्ये 1 पॉइंट 32 चा 0 मध्ये दोघांचे लॉग करा बघा आणि ऍड करा. 49 1 जा आणि 49 2 जा नाही होणार काय, नाही होत काय डिवाइड. सॉरी मग नाही होत तर मग कॅल्क्युलेशन करायला लागणार. मला वाटलं डिवाइड होते. हा सॉरी 39 असायला पाहिजे. सॉरी नाही होणार. एकच
माझ्या डोक्यात ते 39 आणि 78चं होतं. सॉरी, लॉगच बघायला लागणार. 2.315 इंटू काय येणार आहे तर 78 इंटू काय येणार आहे तर P01. P01 किती येणार आहे तर 640 डिवायडेड बाय डेल्टा P. डेल्टा P 40 इंटू W1. W1 काय येणार आहे तर 49. हे जेवढं कॅन्सल होतं तेवढं तरी कॅन्सल करा. 4 1 आणि 4 कितीचा येणार आहे तर 16चा. सो आहे तसं मग आता लॉग बघा. 2.315 चं लॉग बघा, 78चं लॉग बघा, 16चं लॉग बघा. हे तिन्ही लॉग बघा, ह्याला ऍड करा आणि त्यातून 49चा लॉग काय करायला लागणार आहे तर सबस्ट्रॅक्ट, आणि जे काय आन्सर येईल त्याचं काय बघायला लागणार आहे तर अँटी लॉग. मला सांगा डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1 1 - 1 0 0.23चं 1 आणि 5 मध्ये लॉग सांगा. 23चं 1 आणि 5 मध्ये तुला लॉग बघायला येते की नाही येते? 23चं 1 आणि 5 मध्ये 3645. डेसिमलच्या आधी 2 नंबर आहेत, 2 - 1 एकच. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 2 2 - 1 1. 1.78चं 8921. 16 आहे. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 2 2 - 1 1. 1.16चं 0 मध्ये 20. हा, हे ऍड करा. 5 6 7 8 9 10 15 + 1 16 8 9 10 11 12 13 आणि 14. 3.49. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 2 2 - 1 काय येणार आहे? 1. सो 1.49चं 0 मध्ये लॉग सांगा. 6902. 7 - 2 is 4. 16 - 9 9 10 11 12 13 14. 5 है यहाँ पे. oh sorry, 7 9 - 2 5. ये 0. 16 - 9. ह्याचं किती येते डिफरन्स? इथं 13 - 6. 1.7705. अँटीलॉग बघा काय येते 0.77चं 05 मध्ये. चं 05 मध्ये अँटीलॉग बघा. 5895. 5895 कॅरेक्टरिस्टिक 1 आहे. सो 58.95 ग्रॅम पर मोल. लॉग फक्त बोर्ड्सला ऍप्लिकेबल आहे, सीईटीला लॉग्स ऍप्लिकेबल नाही. जर एखादी व्हॅल्यू लागली तर देतात ते. क्वेश्चन काय आहे बघा. The vapor pressure of water at 20 degree. वेपर प्रेशर ऑफ वॉटर, वॉटर प्युअर वॉटर असते. सो वेपर प्रेशर ऑफ वॉटर P01 किती आहे तर 17 mm ऑफ काय आहे तर Hg. P0. What is the vapor pressure of solution? Vapor pressure of solution P containing 2.8 gram of urea. So W2 is how much? 2.8 gram. In 50 gram of water. म्हणजे W1 काय आहे तर 50 gram of काय आहे तर water. देखो एक बात बताती हूँ यहाँ पे. ठीक आहे, पहिला समजून घ्या. व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे मला P फाइंड करायचं.
कंटेनिंग 2.8 ग्रॅम ऑफ युरिया. कंटेनिंग 2.8 ग्रॅम ऑफ युरिया म्हणजे काय येणार आहे तर W2 आणि इथं काय आहे तर W1. हा, P फाइंड करायचंय. M आपल्याला माहित आहे दोघांची. युरिया आहे, युरियाचा फॉर्म्युला मला माहित आहे. मी तर शिकले आयुष्यात आतापर्यंत, बोर्ड्स पर्यंत पोहोचेपर्यंत किंवा आतापर्यंत पोहोचेपर्यंत. युरिया M2 युरिया, युरियाचा फॉर्म्युला असते NH2CO. काय असते तर NH2. तुम्हाला जेव्हा सोल्यूट दिलाय ना, ग्लुकोज आहे सोल्यूट, युरिया आहे, फ्रुक्टोज आहे, सुक्रोज आहे, तर तुम्हाला त्याचा मोलार मास माहित आहे असं त्यांनी कन्सिडर करते. मग त्याचा M2 किती असते तर युरियाचा ऍड करून बघा 60 ग्रॅम पर मोल येते. आणि वॉटर आहे सॉल्व्हेंट. सॉल्व्हेंटचा मोलार मास किती असणार आहे? सॉल्व्हेंटचा मोलार मास किती असणार आहे तर 18 ग्रॅम पर मोल. काय असणार आहे? 18 ग्रॅम पर. सो इथं काय असणार आहे? डेल्टा पीच फाइंड करायचं आहे रे आपल्याला. डेल्टा पी फाइंड केल्यानंतर ना मग डेल्टा पी इज इक्वल्स टू काय असते तर P01 मायनस काय असते तर P. देअरफॉर डेल्टा पी इज इक्वल्स, देअरफॉर P इज इक्वल्स टू काय असते तर डेल्टा P मायनस काय असते तर, सॉरी उलट लिहिलं, सॉरी. P01 मायनस डेल्टा P इज इक्वल्स टू P01 मायनस काय येणार आहे तर डेल्टा P. कसं फॉर्म्युला टाकताय का? फॉर्म्युला काय आहे सांगा? फॉर्म्युला काय आपल्याकडे? डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल्स टू W2 into M1 divided by M2 into W1. Therefore, delta P is equals to W2 into M1 into P01 divided by M2 into काय येणार आहे तर W1. So W2 ची व्हॅल्यू किती आहे? W2 ची व्हॅल्यू 2.8. M1 ची व्हॅल्यू किती आहे? 18. P01 ची व्हॅल्यू किती आहे? 70. M2 ची व्हॅल्यू किती आहे? 60. W1 ची व्हॅल्यू किती आहे? 50. ठीक आहे, फाइंड करा की कॅल्क्युलेशन कमी करून पण तुम्हाला लॉग बघायलाच लागणार आहे. ऍट द एंड तुम्हाला लॉग बघायला लागणार आहे. माझं असं म्हणणं आहे, इथं बघा, इथं तुमचं न्यूमरेटर छोटं होणार आणि डिनॉमिनेटर मोठं होणार आणि बार कॅरेक्टरिस्टिक मध्ये आन्सर येण्याचे चान्सेस असतात. तर त्यावेळी काय करायचं, हा 2.8 इंटू 18 इंटू 70, 6 फायदा काय येते तर 30. मग ते 30 आणि ह्याचे 2 झिरो काय झाले तर 100, म्हणजे 10⁻³ असं घ्यायचं. आणि इथं काय करायचं, डेल्टा P इज इक्वल्स टू 2.8 इंटू 18 इंटू 17 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय काय करायचं तर 3. 3 1 जा 3 6. So 2.8 into 6 into 17 into 10⁻³ ह्याचा आन्सर पहिला फाइंड करा डेल्टा पीचा. पुढे सांगते काय करायचं. हिचं व्हॅल्यू बघा, डेल्टा पी ची हे सगळं मल्टिप्लाय केल्यानंतर ना 285.6 इंटू 10⁻³ ह्याचं डेसिमल किती शिफ्ट करणार 3. सो 0.2856 mm ऑफ Hg. येस. आता फाइंड काय करायचं आहे, पी फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? पी.
सो P इज इक्वल्स टू काय असणार आहे? P इज इक्वल्स टू P01 मायनस डेल्टा P. P01 17 मायनस 0.2856. सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट करा आणि सांगा. सबस्ट्रॅक्ट करा आणि व्हॅल्यू सांगा. 16.7144 mm of Hg, that is vapor pressure of solution. That is vapor pressure of what? Solution. That is vapor pressure of solution. That is vapor pressure of what? Solution. That is vapor pressure of what? Solution. समझ में आ रहा है? Yes or no?